जे काही सोशल मीडियावर फेक अकाउंट काढले जातात आणि बदनामी केली जाते या संदर्भात आपण काही कायदा करणार का? महोदय, सन्मान्य राहुल कुलजींनी जो मुद्दा उपस्थित केला की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग करून कुठल्याही पुराव्याविना बदनामी करणे हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांना त्याचा सामना करावा लागतो, महिलांना तर विशेषतः करावा लागतो। आणि म्हणून या संदर्भात कायद्यामध्ये काही बदल किंवा तरतूद करता येईल का हे पडताळून पाहण्याकरता राज्याचे जे डीजी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार करण्यात येईल आणि त्यांच्या रिकमेंडेशन प्रमाणे पुढची कारवाई केली जाईल। या संदर्भात मुख्यमंत्री महोदय एकच सजेशन असं आहे की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट खाली सेक्शन 66A मला वाटतं त्यावेळेला असं डेफर्मेटरी काहीही आपण इंटरनेटवर टाकलं तर यापूर्वी अरेस्ट करायची तरतूद होती, त्यानंतर ती आपण शिथिल केली आणि ती प्रोव्हिजन आपण काढली। तर आता ही वाढतं प्रमाण बघून तशी प्रोव्हिजन परत आणण्याची गरज आहे का यावरती परत लक्ष देणं आवश्यक आहे। मुळामध्ये आपल्याला कल्पना आहे की हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काही त्याच्यामध्ये निर्णय दिले आणि त्या निर्णयांमुळे एक प्रकारे या कायद्याची इफेक्टिव्हिटी कमी झाली आहे। दुसरं, पूर्वी IT ऍक्ट सोबत आपण IPC किंवा आताचा BNS लावायचो, तेही आता लावता येत नाही, त्याच्याही संदर्भात सुप्रीम कोर्टाने आणि म्हणून आता याला कायदेशीर इंटरव्हेन्शन हेच आवश्यक आहे। त्यामुळे आपण जसं सांगितलं तेही या समितीच्या कार्यकक्षेत देऊन आपल्याला स्टेट ऍक्ट, स्टेट अमेंडमेंट जे काही करता येईल त्या संदर्भात ते करण्याचा प्रयत्न करू।